मित्रांनो, अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प, हे ओळखत असेल यांना. यांना मी बऱ्याच दिवसापासून फॉलो करायचो. फेसबुकवर बोला, इंस्टाग्रामवर बोला. आणि तुम्हाला माहिती आहे, जगातील सर्वात मोठे हे नेते आहेत. जगामध्ये सर्वात मोठे बिझनेसमॅन आहेत, तुम्हाला माहिती असेल. आणि त्यांनी भले भारतावर 50% टॅरिफ लावला आहे, ते काही निर्बंध लावले, ठीक आहे. पण ते मला वाटलं नव्हतं ते असे असतील किंवा त्यांनी असं, त्यांची हिस्ट्री अशी असेल. तुम्ही बघितलं असेल की त्यांच्याबद्दल काही न्यूज व्हायरल झालेत की बिल गेट्स बोला किंवा मग डोनाल्ड ट्रम्प बोला, यांनी मला वाटतं 14 वर्षीय मुलांवर लैंगिक अत्याचार केलेले आहे, तुम्ही बघितलं असेल. आणि त्यांना ह्या मुली पुरवणारा एक शिक्षक होता, एक सामान्य शिक्षक होता. तुम्ही ते फोटो बघितला असेल. तर मला वाटलं नव्हतं डोनाल्ड ट्रम्प असे असतील. पण बघा, शेवटीला बोलत ना, सगळ्यांचे राज असतात. किसी के छुपे हुए, किसी के छपे हुए, असं आहे. मित्रांनो, खूप खराब वाटतं त्यांच्याबद्दल, कारण त्यांनी जे केलं आहे ते चुकीचंच केलं आहे, याच्यात काही वाद नाही. कारण मी त्यांना फॉलो करायचो. आणि मला एक गोष्ट समजत नाही की जो व्यक्ती धर्मनिरपेक्षतेच्या गोष्टी बोलायचा, सर्व धर्म समान. तुम्ही बघितलं असेल, इराण आणि इस्रायलचं सीजफायर त्याने केलेलं, त्यामुळे ते नोबेल पुरस्कार मागत होते. इंडिया आणि पाकिस्तानचं मी सीजफायर केलं असं सांगत होते ते. आणि ते बोलत होतं, मला नोबेल पुरस्कार द्या. जगामधला सर्वात मोठा पुरस्कार म्हणजे नोबेल पुरस्कार ते मागत होते. शेवटीला त्यांना भेटलं नाही, ते एका बाईला भेटलं ते. पण मित्रांनो, त्या व्यक्तीचे असे राज समजलेत की वाटत नाही त्याने असं केलं असेल. तुम्ही विचार करा, 14 वर्षीय मुलींवर त्यांनी अत्याचार केलेला आहे किंवा लैंगिक शोषण केलेलं आहे. आणि ते आता त्या फोटोज किंवा त्या गोष्टी व्हायरल होतात. खूप चुकीचं वाटतं, खूप खराब वाटतं आहे, ज्यांना मी फॉलो करायचो.